नमस्कार मित्रांनो, महिला स्टार्टअप योजना ही महाराष्ट्र शासनाची एक नवीन योजना आलेली आहे. त्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी 1 ते 25 लाख रुपये मिळणार आहेत. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की नेमकं त्यातल्या नवीन जे काही नियम आहेत, त्यांनी काय अटी आहेत ते तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे. नेमकं कोणाला या योजनेचा लाभ होणार आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, ते सुरू झालेले आहे, याची सगळी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा, कारण काय होतं, तुम्ही अर्धी माहिती ऐकता आणि मग तुमचं सगळं बिघडून जातं. आणि जर पहिल्यांदा माझ्या चॅनल आला असाल तर तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आता बघूया आपण या व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम आणि अटी काय आहेत, ही कोणाला नेमकं भेटणार आहे. आता तुम्हाला मी सविस्तर सांगतो, हे तुम्हाला तर माहिती आहे. हा जो GR आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप, ही जी योजना आहे ही राबवण्यात आलेली आहे आणि ही 9 जुलै रोजी ह्याचा निर्णय झालेला आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात त्याची एक सांगतो की जी महाराष्ट्रातली जी काही महिला आहे, जी स्वतःचा काही व्यवसाय करू इच्छिते, पण तिच्याकडे स्वतःचं असं बळ नाही, आर्थिक सहाय्य नाहीये, तर ती महिला या योजनेअंतर्गत आपल्यासाठी, आपल्या व्यवसायासाठी 1 लाखापासून ते 25 लाखापर्यंत तिला कर्ज मिळू शकतं. पण आता तुम्हाला मी त्यातल्या अटी सांगत आहे आणि नवीन नियम पण सांगत आहे, ते नीट लक्ष देऊन ऐका. याच्यामधले सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट काय होतं ते मला सांगितलं, की जे काही आपल्या महिला होत्या त्यांना पाठबळ देणे, त्यांचं स्वावलंबी आणि त्यांना जे काय आपलं आत्मनिर्भर करणे आणि देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात स्टार्टअप असणारं राज्य हे ओळख निर्माण करण्याचं हे महाराष्ट्र सरकारचं यामागचं धोरण होतं. आता दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, या योजनेचा लाभ कोणाला होणार आहे, त्याच्या अटी काय आहेत, नियम काय आहेत, हे एक एक करून नीट लक्ष देऊन ऐका. कारण ह्या जर अटी तुम्हाला समजल्या नाहीत, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. हे तर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. आणि या व्हिडिओवर तुम्हाला दिसत आहे, बघा, योजनेचं जर आपण बघितलं तर ह्याला पात्र कोण असणार आहे, तर जी आपली माहिती आहे, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड ही मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स आहे. ही जी महिला आहे, ही महिला किमान आपला जे व्यवसाय आहे ते 1 वर्षापासून चालू असावा, म्हणजे आता कालच चालू केलाय आणि मला योजनेचा लाभ द्या असं होणार नाही. ज्या महिलाचा व्यवसाय 1 वर्षापासून अगोदरच चालू आहे त्या महिलांनाच याचा फायदा होणार आहे. दुसरी म्हणजे जी महिला आपल्या व्यवसायात पूर्ण वाटा जिचा आहे ती त्या महिलेला मिळणार आहे, किंवा कमीत कमी त्या महिलेचा 51% वाटा त्या व्यवसायामध्ये असणं आवश्यक आहे, तरच त्या महिलेला, त्या व्यक्तीला आपल्या शासनाकडून 1 लाख रुपये कमीत कमी ते 25 लाखापर्यंत जास्तीत जास्त हे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, महिलाचे जे काही नेतृत्वाखाली जे काही स्टार्टअप आहे त्याची वर्षाची उलाढाल जी आहे ती 10 लाख रुपयापासून 1 कोटीपर्यंत असावी. म्हणजे जी काही महिला आपण गेल्या वर्षीपासून आपण बघत आहोत, त्याचा नियम आहे की गेल्या वर्षीपासून ती व्यवसाय करत असावी. मग मागच्या जे फायनान्शियल इयर आहे 23-24 मध्ये तिचं जे वार्षिक जे उत्पन्न आहे, त्याच्या व्यवसायाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 10 लाख रुपयापासून ते जास्तीत जास्त 1 कोटीपर्यंत पाहिजे. कमीत कमी तिचं उलाढाल जी झाली ती 10 लाख रुपयापर्यंत पाहिजे. तुम्ही म्हणाल यात फक्त प्रॉफिटच का, प्रॉफिट 10 लाख नाही, संपूर्ण उलाढाल म्हणतो, उलाढाल म्हणजे सगळंच आलं त्याच्यामध्ये, तर ते 10 लाख रुपयापर्यंत असणं आवश्यक आहे. पुढचं म्हणजे काय, जी काही महिला आहे, महिला नेतृत्वातील जे काही स्टार्टअप आहे, ज्यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा, सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कुठल्याही महिलेनं अगोदर कुठल्याही प्रकारचं राज्य शासनाकडून कुठल्याही योजनेमधून दुसऱ्या योजनेमधून कर्ज घेतलं नसावं, त्याच महिलेला या योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे. आता चला तुम्हाला ह्या सांगितल्या सगळे नियम व अटी नीट जर कळले नसेल तर व्हिडिओला परत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, दादा आम्हाला कळलं की पात्र कोण आहे, पण आता अर्ज कसा करायचा आणि त्याची निवड कशी होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता सोपी पद्धत आहे अर्ज करण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी त्यांनी एक पोर्टल दिलेला आहे www.msins.in याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि हे ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही, निशुल्क अर्ज करता येईल. तर दुसरं म्हणजे काय, नियम अटी सांगतो ऐका. अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव लागणार आहे, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच MCA पाहिजे, DPIIT मान्यता प्रमाणपत्र, एवढी कागदपत्राची आवश्यकता असणार आहे.
कारण जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर काही त्याचा फायदा होणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. पुढचं म्हणजे आता तुम्हाला सांगतो, जे काही प्राप्त अर्ज आहेत त्यांच्यापैकी जे काही नाविन्य किंवा नवीन जे प्रभावी असणारे जे काही व्यवसाय आहेत त्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे. तुम्ही म्हणाल की आता आमचं टाकलं होतं पण नाही झालं, तर सरकारचं असं म्हणणं आहे, जे काही स्टार्टअप नवीन आहेत, नवीन आयडिया घेऊन आलेले आहेत, त्यांचे काहीतरी चांगला प्रभाव पडत आहे समाजावर, ज्यातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळत आहे, त्या स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे प्राधान्य म्हणजे लवकर देण्यात येईल. प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य दिलं आहे. कळलं? विशेष प्राधान्य म्हणजे काय? ज्या व्यवसायामधून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल त्या रोजगारांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता हे बघा, हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे मी. आता थोडक्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता तुम्हाला ही जे काही फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे हे तुम्हाला मी सांगतो. ही साईट आहे, ही साईट झाली ओपन झाल्यानंतर, ही साईटला ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे एक फॉर्म दिसतो. त्या फॉर्म मध्ये हा अशा प्रकारचं स्क्रीन आहे. स्क्रीनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे दुसरं आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या असं एक पोस्टर दिसतं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म ओपन होतो. लास्ट डेट त्याची अप्लाय करायची 14 ऑगस्ट आहे, हे लक्षात घ्या. असा एक तुम्हाला इथे एलिजिबिलिटी पण दिली आहे. हे बघा, स्टार्टअप विथ वुमेन हॅव्हिंग मोर दॅन 51% स्टेक इन द कंपनी. हेच मी तुम्हाला मराठीत सांगितलं आहे सगळ्या गोष्टी. आता त्याच्यामध्ये हा सगळा फॉर्म आहे. हा फॉर्म एकदा तुम्ही बघून घ्या आणि हा फॉर्म कसा भरायचा हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा. नाही काही कळलं तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळा. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. आणि जर तुम्ही पात्र असाल, तुमचं जर स्टार्टअप त्या योग्य असेल, तर तुम्हाला नक्कीच शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळेल असं या ER मध्ये सांगितलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.